नमस्कार, न्यूज शाही कोल्हापूरमध्ये आपले स्वागत आहे। मी पौर्णिमा आणि आज आपण राधानगरी तालुक्यातील एक विशेष बातमी पाहणार आहोत। जिल्हा परिषद निवडणुकीचा आज माघारीचा दिवस होता। त्यातील राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून होते। भाजपाकडून ह्या मैदानात उतरणारे संभाजी आरडे यांच्याबद्दल अफवा या जिल्हा परिषद मतदारसंघात पसरलेल्या होत्या, पण आज त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आम्ही मैदानात उतरतोय अशी घोषणा केली। सत्तेसाठी नाही तर विकासासाठी आज आम्ही मैदानात उतरतोय अशी कार्यकर्त्यांची भावनिक साथ आज तालुक्यात पाहायला मिळाली। निवडणुकीत हार जीत ही होत असते, आरोप प्रत्यारोप चालूच असतात, पण संभाजी आरडे यांच्या निवडणुकीच्या पाठीमागे ज्या ठाम राहून अक्षरशः गेली 2 महिने कमरेला पदर खोचून बाहेर पडल्या त्या सौ शुभांगी संभाजी आरडे यांची खरोखरच लक्ष वेधून घेणारी निर्णायक भूमिका ठरली आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे शुभांगी आरडे ह्या संभाजी आरडेंच्या मागे ढालीप्रमाणे उभ्या राहिल्या। गेली 2 महिने त्या या रिंगणात आपल्या पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहून प्रचारात उतरल्या आहेत। येणाऱ्या निवडणुकीत राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात काय होईल हे जनता ठरवेलच, पण पायाला भिंगरी लावून फिरणारी ती शुभांगी मात्र राधानगरीतल्या प्रत्येक जनतेला आठवेल। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।